नमस्कार मित्रांनो, आपलं परत स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मी आलो आहे भिवंडीला वाडा ह्या ठिकाणी। म्हणजे मी एक आदिवासी पाड्यामध्ये आलो आहे। तिथं माझ्या मित्रांनी एक सांगितलं की आपण काहीतरी एक थोडं मदत करू शकतो ज्या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी। तर त्यांच्या ओळखीवरती मी इथं आलो। ही प्राथमिक शाळा आहे। इथं काही गरजू मुलांना खूप सारी गरज आहे, म्हणजे आपल्या समाजाची। तुम्ही हे पाठीमागे लोकेशन बघू शकता। हे मुंबईपासून जवळ असलं तरी पण खूप महाग असलेलं आहे हे ठिकाण। आणि आमच्याकडून आम्ही खूप प्रयत्न करतो काही देण्याचा। तुमच्याकडून काही असेल तर तुम्ही पण अशा ह्या सोशल ॲक्टिव्हिटी करू शकता, जेणेकरून समाजासाठी मदत होऊ शकते। त्याच्याकरता 50 ते 55 मिनिटं चालत जावं लागतं। आणि तो 50-55 मिनिटाच्या कालखंडामध्ये नदी आहे, त्या नदीवर बंधारा आहे, त्या बंधाऱ्यावरून ही मुलं जातात। या मागच्या 2023च्या पावसाळ्यात मी जाऊन ट्राय केलं का माझी पोरं पुढच्या शिक्षणासाठी कसा प्रवास करतात, म्हणून मी तो बंधारा क्रॉस करून गेला तर माझा पोर लगभग एवढ्या पाण्यातून बंधाऱ्यावरून पाणी होतं। सर थोडी माहिती सांगा, तुम्ही कसा स्ट्रगल करता इथे हे बंदर या शाळेमध्ये? येईपर्यंत एक गुरुजी म्हणून मला स्ट्रगल नाही करत, स्वतःची गाडी घेऊन येतो। परंतु इथे काम करत असताना थोड्या अडचणी आहेत, कारण पूर्णपणे मागास समाजाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिक्षणाविषयी तेवढी आस्था नाहीये, कारण पालक पूर्णपणे तेवढे शिकलेले नाहीयेत। आणि त्यांचा मूळ प्रश्न अजूनही पोटापाण्याचा आहे। पोटच भरलेलं नाही, त्याच्यामुळे ते शिक्षणाकडे त्याच्या पुढे काही ते जाऊ शकत। त्यामुळे काम करताना अडचणी तर येत आहेत। आता तुम्ही सगळे शहरातली मंडळी आहात, जेणेकरून तुमच्या मुलांचा पहिलीला शाळेत टाकण्याच्या अगोदर तुमचा बेस पुरा झालेला असतो। माझ्याकडे ज्या वेळेला पहिलीला पोरगा येतो त्यावेळेला त्याच्या हातामध्ये पेन्सिल धरायलाही त्याला कदाचित आम्हाला शिकवायला लागते। ते पेन्सिल एखाद्याला नाहीच धरता आली तर तो मात्र 2-4 महिने ते तसेच जातो। आणि ही सगळ्यात महत्वाची अडचण। आणि मग तिथून एकदा का तो पेन्सिल धरायला शिकला, व्यवस्थित आमच्याशी त्याचा संवाद सुरू झाला, त्यानंतर आमची गाडी थोडी रोळावर येते। पण तरी देखील विद्यार्थी रोजच शाळेत येईल अशी अपेक्षा पावसाळ्याच्या दिवसात आम्ही करू शकत नाही। विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचं प्रमाणही बऱ्यापैकी। आम्ही त्यांना भेटीगाठी देतो का बाबा चला या तुम्ही, ते सांगतात पोरगा आजारी आहे गुरुजी, आता मी जाणार आहे, येऊ माझा 2 वर्षाचा आहे, मग याला सांभाळायला शेतावर कोण नाही, मग याला 2-3 दिवस सांभाळायला आमची आवनी होऊ द्या, आमची शेतीची कामं होऊ द्या, त्याच्यानंतर त्यांना पडतो। पण ती मग कनेक्टिव्हिटी सलग अशी 7-8 दिवस तुटली का मग आम्ही मागं पडतो, मग त्या पोरही थोडंसं मागतात। ही एक सगळ्यात मोठी अडचण याच आदिवासी पाड्यातली नाही, सगळ्याच पाड्यांमधली ती एक मोठी समस्या। सर पण आम्ही आता मुंबईला आहोत, तर आमची मुलं जेव्हा जातात स्कूलमध्ये वगैरे तर आम्ही ऑलरेडी शिकलेलो आहोत, तर त्यामुळे स्कूल कडून जे शिकवतं ते आम्ही घरी रिपीट करतो। डेफिनेटली। पण तुम्ही जेव्हा शिकवता तर तुमच्यावरच बेस, तुमच्यावरच आम्हाला ती अपेक्षाच नाही का पालकांकडून आम्हाला काही तेवढं सहकार्य मिळालं। त्यांनी म्हणजे थोडासा अभ्यास असतो, होमवर्क असतो, तर त्यांनी थोडासा जरी केला तरी देखील आम्हाला जरा समाधान। म्हणजे ते ना होलाल सर तुम्हीच हो डेफिनेट, त्यांचं पूर्ण जे घडवतात तेच फक्त तुम्हीच घडवता। आमच्या परीने आम्ही शक्य होईल तितका प्रयत्न करतो, कारण घरी गेल्यानंतर एकदाच का दप्तर टाकलं त्याने त्याच्या अंगावरचे शाळेचे कपडे उतरवले का त्याच्यानंतर तो पोर मोकाट आहे। आई वडील त्यांना कधी कधी ज्यांचे पालकातच शिकलेले आहेत ते पालक त्यांना सांगतात का अभ्यास कर, ते करतात। आम्ही कधी कधी त्याच्याकरता थोडीशी वेगळी आयडिया वापरतो। आम्ही आमची काही कार्ड वगैरे बनवतो, आता घरीच राहिली कार्ड, गणिताची कार्ड, एका कार्डावर 15 बेरजेची न 15 वजाबाकीची उदाहरणं लिहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या हिशोबामध्ये हातच्याची बेरीज ना हातच्याची वजाबाकी। मग त्या आम्ही एक मेसेज पाठवून देतो का बाबा कार्ड दिल्यात, ते पोर घरी काय करते तेवढं बघा। त्या पोरालाही माहिती गुरुजींनी कार्ड दिलंय, कार्ड दिले तर मग तो थोडासा अभ्यास करतो। पण त्यात पण काही जे पालक आहेत का ज्या पालकांना काही दोघं पण अशिक्षित आहेत, अशा ठिकाणी थोडी अडचण आहे। आता बऱ्यापैकी आता जी मुलं शाळेमध्ये येतात ती मुलांचे पालक बऱ्यापैकी शिकलेले आहेत, पण त्यांचे आजी आजोबा मात्र तसेच आहेत। पण ते दोन्हीही पालक, आई आणि वडील जर कामाला असतील कुठेतरी आणि संध्याकाळी घरी येत असतील तर मात्र अभ्यासाच्या बाबतीत थोडी अडचण आहे। कारण आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये घरी अभ्यास कर, काय अभ्यास दिलाय, होमवर्क काय लिहून दिलंय ते दाखव हे आपण विचारतो, पण ते पालक विचारतील अशी अपेक्षा।
आता ही शाळा आहे किती पण दरम्यान किती पण ही दरम्यान पहिली ते 5वी पर्यंतची पहिली. शाळा आहे आणि ओके. यात 24 मुले जेव्हा 15 जूनला शाळा सुरू होईल एक 37 ते 38 मुलं या ठिकाणी असतात. ओके. 36-37 आणि काय गव्हर्नमेंट काय गव्हर्नमेंट कडून काय तुम्हाला काय भेटतं नाही, काय गव्हर्नमेंट कडून भरपूर काय काय मिळते. गव्हर्नमेंट कडून पुस्तके आम्हाला मोफत मिळतात, 2 गणवेश मिळतात. त्याच्या जोडीला मागच्या वर्षीपासून बूट आणि सॉक्सच्या 2 जोड्या अशी सोय शासनाने केलेली आणि मध्यान्ह भोजन योजना अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यासाठी लागणारं हळद, मीठ, मसाला, जिरा, मोहरी, तेल, कडधान्य, तांदळा पासून सगळ्याचा पुरवठा आम्हाला नियमितपणे केला जातो. गव्हर्नमेंट ज्या असतात त्या सगळ्या सोयी तुम्हाला भेटतात हा सोयी मिळतात. आता दाखवाल का आतमध्ये तुम्ही कसं काय म्हणजे कसं काय तुम्ही हे केलं या ना. शूज टाकले मी याला चालेल ना. हा बघा वर्ग आहे हा म्हणजे हा हे एक वर्ग, बाजूला एक वर्ग. बाजूला एक वर्ग. ओके म्हणजे पहिली ते चौथी इथे पहिली दुसरी 2 वर्ग माझ्याकडे हा. आहे आणि 3 वर्ग माझ्या म्हणजे एकाच ह्याला तुम्ही शिकवता म्हणजे पहिली दुसरी दोघांना ऍट अ टाइम. एकाच म्हणजे एकाच वर्गामध्ये तुम्ही हे करता कारण विद्यार्थी संख्या तेवढी संख्या नाही तेवढी. पहिलीच्या वर्गाला जेमतेम 8 मुलं आहेत, दुसरीच्या वर्गाला 10. आणि हाय शिक्षणासाठी पण हाय एज्युकेशनसाठी मग ते कसं आहे? एज्युकेशनसाठी इथून पुढचा त्यांचा 5 किलोमीटरचा प्रवास आहे, 4 ते 5 ओके मग आणि ते तो मात्र खडतर आहे. हां असं आहे. हे बघा सरांनी तुम्ही काय याच्यातून थोडं हे केलं हे टाकाऊमधून माझ्या सोयीनुसार वापरायचं, टाकून दिलेले बॅनर हां त्याचा वापर करून म्हणजे कसा उपयोग केला टाकून दिलाय बॅनरचा तुम्ही कसा उपयोग करून दिलाय? तो बॅनर आहे तो बॅनरची उलटी दुसरी बाजू वापरली त्याच्यावर परमनंट मार्करनी मला हवे असणारे मग तुम्ही तुमच्या आयडिया लावून त्या गोष्टी केल्या म्हणजे थोडीशी ती एक मेहनत घेतली आणि एक 4-5 वेळ फक्त मी विद्यार्थ्यांना वाचून दाखवलं असेल. त्यांनाही ते रायमिंग वर्ड्स आणि स्पेलिंग लक्षात आली. त्याच्यानंतर त्यांचं काम मात्र वेगळंच सुरू. अशा किती शाळा तुमच्या ह्याच्यामध्ये? अशा ह्या वाड्या तालुक्यातल्या लगभग सगळ्या शाळा याच पद्धतीने आहेत. ओके आणि ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आमची ही बनवलेली कार्ड आहे ओके जेणेकरून याच्यावर काही शब्द आहेत ते शब्द विद्यार्थी वाचतील आणि त्याच्यानंतर पुढे जातील. जिथे त्यांना गरज लागेल तिथे त्यांना एखादा मोठ्या वर्गाचा विद्यार्थी किंवा उपलब्ध असेल तर. सर तुमचं नाव सांगितलं बरं असं मला. मी महेंद्र रवींद्र कराड. ओके लोकेशन काय आहे इकडचं? झुगरेपाडा. झुगरेपाडा म्हणजे कुठं आलं ऍक्च्युली? ही वाड्यापासून 12 किलोमीटर अंतर. वाडा म्हणजे मुंबईपासून जवळच आहे नाही? मुंबईपासून खूप जवळ आहे म्हणजे हार्डली 110 किलोमीटर अंतर होईल मुंबईपासून. जवळ. म्हणजे स्टेशन वगैरे कुठं जवळ आपलं? नाही स्टेशन रेल्वे स्टेशन तर डायरेक्ट पालघरला आणि इकडे भिवंडी रूटला गेला तर ते भिवंडी मधलं म्हणजे भिवंडीच लागतो. हा भिवंडी. जिल्हा वगैरे कनेक्टिव्हिटी नाहीये. जिल्हा पालघर लागतो. ओके सरांनी हे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे शाळेचं. हे आमच्यासाठीचं अगदी टाकाऊ साहित्य म्हणजे शासनाने दिलेलं परंतु अभ्यासक्रम बदलला. 2009ला दिलेली कार्ड पण त्याची दुसरी बाजू त्याचा तुम्ही वापर करून घेतला. परमनंट मार्कर देऊन मला ती 1 वर्ष वापरलंय अजून 2-3 वर्ष सहज. अशी काय तुम्हाला अजून मदत लागेल त्या गोष्टीसाठी? नाही विद्यार्थ्यांसाठी दप्तर आणि वह्यांची जर आम्हाला आणि छत्री मिळाली तर खूप बरं होईल. आणि अजून पण जर काही देणं शक्य असेल तर त्या वर्गाकरता या वर्गाकरता एक प्रोजेक्टर आहे. ओके तो माझा पर्सनल प्रोजेक्टर पण आहे. तुम्ही पर्सन खर्चाने तुम्ही घेतला ते? हा तो मी वापरतो गेले 8 वर्ष मी वापरतोय. तो मेड इन चायना आहे परंतु तो मला मदत करतो. तो कंटेंट शिकवायचा आहे तो पेन ड्राईव्ह मध्ये डाउनलोड. ओके हा प्रोजेक्ट हा बघा प्रोजेक्टर आहे सरांनी स्वतःच्या खर्चातून हा घेतलेला प्रोजेक्ट आहे. खूप चांगलं. एक तुम्हाला तर शक्य झालं तर त्या वर्गाकरता तुम्ही मला तसाच एखादा एक 5-1 हजारापर्यंत प्रोजेक्टर देऊ शकला तर आणखी उत्तम. ठीक आहे सर ना हो आमच्या नाही आमच्यामधून जे होईल आम्ही द्यायचा प्रयत्न करू त्या गोष्टीचा. म्हणजे अशा तुमच्याकडे आता 5 शाळा आहेत तुमच्या अंडरमध्ये? हो. ओके म्हणजे मी जशा गोष्टी तशाच त्या पण त्या आमच्या रूटच्या 5 शाळा आहेत. 5 शाळा आहेत. ओके असं आहे. थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच. हे आमचे सर्व बिल्डिंग मधली मुलं आहेत. चालतंय मग जिथं शक्य तसं फटाफट देऊन आपण ही शाळा आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे.
या साईडला छोटी घर आहेत त्या साईडला. हा सर, ऐका ना, आता जसं तुम्ही म्हणालात की वही, दप्तर आणि छत्री ह्या 3 गोष्टी समजा होतील. ओके, तर त्याच्या व्यतिरिक्त आता स्टेशनरीसाठी एक समजा एक पाऊच असतो, त्याच्यामध्ये एक पट्टी, पेन्सिल, खोड, रबर, पेन, उत्तम आहे. ओके, एक ते प्रत्येकी मुलाला ते एक दिलं जाईल. प्रत्येकाचं एक स्वतंत्र स्वतंत्र. ओके, हां, ओके, एक ते असणार. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून एक असं ठरवतोय की मला माहित नाही अजून, इथं भाग बघून तर असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी अशा ज्यांच्यासाठी हे लोक वंचित आहेत. नक्की. ओके, तर एक लहान मुलांसाठी एक खाण्याच्या दृष्टीने जसं समजा एक छोटासा त्याचा पाऊस बनवला, ज्याच्यामध्ये मी एक फ्रुटी भरली, एक कॅडबरी भरली, एक क्रीमवाला बिस्किट भरली. फार उत्तम राहील. तर एक मला जबरदस्त 365 दिवस ती भूक नाही भागणार, पण ऍटलीस्ट एका टायमाने ते समाधान तर त्यांना आनंद मिळेल. नक्की. तर तो एक कार्यक्रम. फक्त आता असं आहे की हे 5 शाळा आहेत, तर आता जसं ही एक शाळा जर थोडीशी लांब लांब, तर मग कसं प्रत्येक शाळेत जाऊन ते वाटू का एका मध्यवर्ती मुलं येऊ शकतात किंवा आपल्याला फटाफट ठेवावं लागलं तर ते वाटप नाही. तर मग 2 शाळा जॉईन करता येतील, कुंभिस्ता, कशिवली. म्हणजे बघा, स्टुडंटला पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे हा, नाही, त्यांना नक्की. पोहोचण्यासाठी, कारण की त्यांच्यासाठीच करतोय हे. त्या एक 2 शाळा जॉईंट होऊ शकतात आणि ही माझी आताची नाकाडपाडा शाळा आणि ही या 2 शाळा जॉईंट एकत्र इथं त्या अंगणवाडीमध्ये. हो, हा, बस कारण त्यांचे ती शाळा 4थी पर्यंतच आहे. त्यांचे 2-3 विद्यार्थी 5वीला येण्यासाठी माझ्या शाळेत त्याच्यामुळे त्यांचा रेग्युलरचा प्रवास. मग जसं आता मी जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या ना आतापर्यंत, ह्या ज्या बोलू त्या गोष्टी आपण करू. पुढच्या महिन्याचा एखादी तारीख ठरवू. शनिवारची तुम्ही तारीख सांगाल असेल. ती तारीख. शनिवारची तारीख असेल. शनिवारची तारीख मटक्याचं पाणी आहे. ठरवायचं आहे ना, तर आपण फोनवर नंतर डिस्कस तुम्हाला तसं सांगेल. आणि हा म्हणजे ना, आता मुंबई साईड आमच्याकडे काही असे आश्रमातर्फे लोक येतात की जुने कपडे म्हणजे फाटलेले कपडे नाही, चांगल्या कंडिशन मध्ये. आता जसं मी एखादं नवीन टी-शर्ट घेतलं तर हे कदाचित मी नाही वापरलं, तर मग ते आश्रमामार्फत दिलं जातं. तर आम्हाला असं वाटतं की इथं अशी काही लोक हे वापर करू शकतात कपड्याचा. करतील. हो, तर आम्ही त्याही प्रकारे. आणि तुझा यांनी पण एक चांगला आयडिया दिली की आम्ही शाळेला असे काही गोष्टी स्टुडंटसाठी देणं जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्तेची चांगल्या प्रकारे अजून पझल टाईप. बरोबर. सो तेही आपण करू त्याचा प्रयत्न. हा, आणि तुम्हाला अजून काय आठवत असेल तर आम्हाला सांगा, कदाचित आता आम्हाला नाही लक्षात येत असेल. एखादा प्रोजेक्ट देता येणं शक्य आहे. खूप जास्त महागडा नको किंवा अभ्यासक्रम इन्स्टॉल केलेला आहे नको. आता माझा तो प्रोजेक्ट आपले 3.5चा आहे. एक कॉस्ट किती येते? 5-5.5 हजारापर्यंत साधासा प्रोजेक्ट होऊन जाईल. ऍट अ टाइम दोन्ही ठिकाणी प्रोजेक्ट. एकच ना. एकच. हा, होऊन जाईल. मग ठीक आहे, प्रोजेक्टर आपल्या इकडं लॅमिनला स्वस्तही भेटेल तो. अरे होऊन जाईल, काय हरकत नाही. मग बाबू ते नोट डाऊन प्रोजेक्टर एक लिहून घेतो मी. प्रोजेक्टर आणि काय काय आहे ना ते फक्त नाही बघा, आता काळाची गरज आहे. आज मी काय म्हटलं, खूप काही गोष्टी आहेत ते वंचित आहेत खूप गोष्टींसाठी. जो त्यांचा अधिकार आहे तो पण त्यांना नाही मिळत आहे. असं आहे. इथे इंटरनेटची सुविधा वगैरे काय? इंटरनेटची नाही इथे. जर का म्हणजे वर्गात तर नसते, पण इथे 2-3 काड्या उतरतात. तो 4G 5G करता आमच्या गावातले त्या टाकीवर म्हणजे शहरापासून होता ना. हा, मग तो त्याच करता. शहरापासून जवळ असून तरी पण. बघत असतो. आणि आपण कनेक्ट लॅपटॉपने होणार की नाही, पेन ड्राईव्ह त्याला अटॅच झाल्यानंतर ते काम होते. आणि आम्ही घरी गेल्यानंतर वाड्यामध्ये आम्हाला फुल कनेक्टिव्हिटी, तो व्हिडिओ आदल्या दिवशी किंवा आता सुट्टीमध्ये जेवढे काय असतील तेवढे डाउनलोड करून ठेवायचे. टोटल किती मुलं आहेत इथे 36 ते 37 मुलं. नाही, टोटल शाळेची म्हणजे 5 शाळेची बघितली 150. नाही, 150 पण 130-35च्या घरात. 150 पकडा ना. 150 पकडून चालू. पहिली ते 5वी. पहिली ते 5वी अंगणवाडी वेगळी. किती आहेत त्याप्रमाणे द्यायचे. ते बोलले ना आता हे नाही का मला संस्था आहे ना, हो, मी तुम्हाला पटसंख्या त्यांच्या- हा, पाठवतो. ते मला पाठवा. म्हणजे त्याप्रमाणे आहे ना, मला ती आखणी करता येईल. कुणाला गरजेला ज्याच्या युजफुल. आता 4थीचा आहे, त्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट पहिलीपेक्षा जास्त वेगळी पाहिजे. नक्की. मी तुम्हाला इयत्तावार पटसंख्या सगळ्या शाळांची मिळून माझा पाठवतो. नंबर तुमच्या व्हॉट्सअपवर आहे, तुम्हाला त्याच्यावर शेअर करा. नक्की. हा? आणि थँक्यू तुमच्या मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. मी तुमचा आभारी आहे का तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत आणि तुमच्या निमित्ताने माझ्या पोरांना काहीतरी शैक्षणिक
उठावासाठी काहीतरी मिळते, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. सर हे आहे ना आमच्या फक्त आमची बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंग मधलीच फक्त लोक आहेत, बाकी एकाच फ्लोअरची म्हणजे आम्ही पहिलं आहे ना पूर्ण एक आमच्या एरियातलं आहे ना त्याच्या थ्रू जायचो, पण आता आम्ही असं ठरवलं की चला आपण एक बघ करूया, तर पाऊल तर उचलूया. त्या निमित्ताने सर्व जमा झाले आणि त्याच्यानुसार मग आम्ही हे करतो. समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला. हेमंतने तुम्हाला तुमच्या बद्दलच आम्हाला ऑलरेडी सांगितलं. हा मग काय बरोबर. ऍक्च्युली आहे ना निसर्गाच्या नियमाप्रमाणे बघायला गेलं ना तर आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. नक्की. फक्त ते मानलं तर सगळं आहे, नाही तर काही नाही. चला येऊ सर. देशाचं भविष्य पण सर तुमच्या हातामध्ये आहे. निघूया. आमच्या परीने शक्य होईल तितका प्रयत्न आजपर्यंत करत आलोय ना, जोपर्यंत सेवेत आहे तोपर्यंत करत राहा. थँक्यू सर. थँक्यू सर. हे बघा, हे असं पूर्ण लोकेशन आहे, म्हणजे पूर्ण बोलाल ना मुंबईपासून जवळ आहे ठिकाण. ही अशी घरं जी आहेत, हे वाड्या आहेत आणि ह्या साईडला शाळा आहे. 20-20 किलो आणि खूप गरमी आहे इथे. तुम्ही मी आता बाहेर उभाच आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता, खूप गरम होते. आणि हे बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगल आहे पाठीमागे माझ्या बघायचं. म्हणजे वाडापासून 30 मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे. म्हणजे आदिवासी पाडा बोलतात आपण. या आदिवासी पाड्यामध्ये आपण आलो. म्हणजे काही इथं डेव्हलप नाही आहे. ओके, शाळा आहे, शासनाने थोडी मदत केली आहे, शासनाकडून थोडी मदत भेटते आणि गुरुजी खूप मदत करता इथे. परत हा इथं मी स्टॉप करतो व्हिडिओ, कारण की हा संपला म्हणून मी बोलू शकत नाही, कारण की आम्ही परत इथे एकदा येणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये, जेणेकरून मुलांसाठी आम्ही काही वस्तू घेऊन येणार आहोत. त्यांना आम्ही आमच्याकडून काहीतरी देणार आहोत. ठीक आहे, चला मग निरोप घेतो तुमचा मी. सध्या हा व्हिडिओ बंद करतोय. चला.